जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. गहू काढून आणला आहे शेतातून आणि भरपूर असा कचरा आलेला आहे. तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास होणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. गहू आपण या मशीनने असं साफ करणार आहे की डायरेक्ट खाण्यायोग्य होणार आहे. कारण गव्हामध्ये भरपूर वेळेस आहे ना, वावरातून ज्यावेळेस आपण काढून आणतो त्यावेळेस कचरा जास्त आलेला राहतो आणि हार्वेस्टर जो आहे वर खाली ब्लेड जर झाले तर त्यात माती पण येते. माती खडे जास्त प्रमाणात राहते, तर गहू आपल्याला परत वेळेस दळण करावं लागतं घरी आणल्यावर. पण आता तुम्हाला दळण करायची गरज नाही आहे. आईच्या हाताला आता कायमची सुट्टी मिळणार आहे. कारण ह्या मशीनने असा गहू स्वच्छ होतो ना, की डायरेक्ट भरायचा आणि दळून आणायचा. कुठल्याही प्रकारचा कचरा आणि जी माती आहे ती गव्हामध्ये येणार नाही. एकदम गहू स्वच्छ होतो आणि बारीक जो गहू आहे तो सुद्धा या मशीनमधून साईडला निघून जातो. त्याच्यामुळं व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. ते तुम्हाला मशीन पण पाहायला भेटेल कशा पद्धतीनं आहे आणि किती खर्च येतो एका पोत्यासाठी ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढं सांगालच. आता हे बघा, इथं याची ट्रॉली आहे मशीनची. आपल्या ट्रॉलीमध्ये गहू आहे, त्याच्यातून याच्यामध्ये टाकायचं आहे आणि इथून हा गहू वरती जातो. वरतून या मशीनमध्ये खाली येतो. याला 3 ते 4 चाळण्या आहे आतमध्ये आणि फॅन आहेत. त्याच्यामधून पूर्ण कचरा उडून जातो आणि इथून या साईडने हा पूर्ण स्वच्छ गहू येतोय बाहेर. एकदम फास्ट प्रोसेस आहे, जास्त वेळ लागत नाही. तुमचा 1 तासामध्ये 18 ते 20 पोते हे मशीन तयार करून देतं. हे बघा, याच्यामध्ये आता हा जो बारीक गहू आहे, जो फुटलेला आहे, तो पण साईडला आलेला आहे आणि इकडून जो गहू येतो हा एकदम स्वच्छ गहू आहे, एक नंबर. आता याला आपण दळण करायची गरज नाही, काही नाही. डायरेक्ट दळून आणायचं आणि पोळ्या बनवायच्या मस्त. तर असे मशीन आहे. मला आता दुसऱ्या साईडने दाखवतो की कचरा कशा पद्धतीनं पडतोय मशीनमधून बाहेर. तुमच्या लक्षात येईल मशीन किती कामाचं आहे आणि थोडे पैसे खर्च होत आहे, पण मग गहू एकदम स्वच्छ होतो. हे बघा, इथं समोर या चाळण्या लावलेल्या याला आणि याच्यातून घाण बघा किती प्रमाणामध्ये बाहेर पडते. इथून गहू टाकून हा या बेलच्या साहाय्याने वर जातोय आणि इथून हे बघा सगळं पूर्ण गहू जो आहे हा स्वच्छ होऊन त्या साईडने जातो आणि इकडून पूर्ण घाण बाहेर निघते. बघा, इथं 4 चाळण्या लावलेल्या आहे आणि आतमध्ये फॅन असल्यामुळे जो कचरा आहे तो पूर्ण बाहेर पडून जातो. तर मग अशा पद्धतीनं जर तुम्ही गहू स्वच्छ जर केला तर तुम्हाला वर्षभर दळण करायची गरज पडत नाही. आपल्याला साठवायला पण गहू एकदम व्यवस्थित राहतो. डायरेक्ट कोठ्या भरून ठेवून द्यायच्या आणि आपलं काम आता इथं संपून जातं. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मशीन कसं वाटलं तुम्हाला आणि फायदेशीर आहे का नाही आहे ते नक्की कमेंट करून सांगा. आणि एका पोत्यासाठी आपल्याला इथं कमीत कमी ₹100 प्रत्येक पोत्यापाठीमागं खर्च आहे. ₹100 घेता एका पोत्यासाठी साफ करून देण्यासाठी. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.